आणि एक महत्त्वाची बातमी, माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। माणिकराव कोकाटे यांनी सत्र न्यायालयामध्ये या संदर्भात अपील केलं होतं। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। तर बाळाच्या सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने सुनावली होती। माणिकराव कोकाटे यांनी सत्र न्यायालयामध्ये आज अपील केलं होतं। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील त्यानंतर विरोधकांकडून करण्यात आली होती। त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी सत्र न्यायालयामध्ये अपील केलं होतं। 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झालेला आहे। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झालाय। तसंच कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देखील देण्यात आली आहे। माडाच्या सदनिका लाटला प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांचं हे 27 वर्षांपूर्वीचं प्रकरण। या प्रकरणामध्ये त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय माहिती? अविनाश भिडे यांनी माणिकराव कोकाटे यांची संपूर्ण बाजू मांडली, ते बोलतायत, आपण थेट जाऊयात। कॅबिनेट मिनिस्टर श्री माणिकराव कोकाटे तर नाशिकच्या सत्र न्यायालयाकडून माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। फायनल